तर काल रामभाऊ आपण इथे 164 पानावरती 33 किंवा 35 ओळीमध्ये होतो. आज गणरायाची कृपा, विशेष कृपा, आईवडिलांची विशेष कृपा आणि अक्कलकोट स्वामींची खास कृपा झालेली होती आपल्यावरती. बरं, स्वामी इथे प्रत्यक्ष अलग अलग रूपामध्ये आले आपल्या घरामध्ये आणि तसं काय दुपारी जीवनाचा उद्धारच करून गेले. मग त्याच्यामध्ये आई तुळजाभवानीने जास्त मोठा वाटा उचलला, त्यामुळे घर अतिशय पावन झाले आज. तर आपण आज अक्कलकोट स्वामींच्या दादर येथील मठातील पद्मामाता या गुजराती फॅमिलीतील स्वामींच्या शिष्य ब्राह्मण परिवार यांचं व्याख्यान ऐकूया. श्री पद्मामाता या नाव पद्मावती. त्यांचा जन्म सुरतेस साधारणतः शके 1828 संवत 1662-1906 झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जटाशंकर रविशंकर पुरोहित. परमपूज्य कमलामातेच्या आई हयातीत नंतर मठाची सर्व देखरेख, सेवा, पूजा, सर्व उत्सव, मठ चालविणे, सर्व जबाबदाऱ्या यांची मोठ्या आनंदाने, उत्साहाने, कुशलतेने पूर्वापार रूढीप्रमाणे पार पडली. त्यांची प्रतिनिष्ठा व प्रतिपारायणता फार श्रेष्ठ प्रतीची होती. मठाची इमारत जीर्ण झालेले छप्पर कोसळले तेव्हा त्या संकटास मोठ्या धैर्याने तोंड देऊन त्यांनी दुरुस्त करून घेतले. चमत्कार असा की जरी गाभाऱ्याचे छप्पर गाभारा जीर्ण अवस्थेत होते तरी त्यास मुळीसुद्धा धक्का लागला नाही. आपल्या प्रेमळ स्वभावाने व गोड बोलण्याने त्यांनी भाविक जनांचा विश्वास संपादन त्यास आपलेसे करून स्वामी सेवेस लावले. त्या त्यागमूर्तीची होत्या दोन्ही मठांची व्यवस्था ही श्रावी बाबू महाराजांच्या सांगण्याप्रमाणे विश्वस्तांच्या हवाली करून त्या आषाढवद्य 8 शके 1875 संवत 2009 दिनांक 2 ऑगस्ट 1953 रोजी निर्याणास गेल्या. तर अशा प्रकारे पुढच्या अध्यायामध्ये आपण बाळकृष्ण उपाध्ये सुरतकर महाराज यांचं जन्मदिवसाचं आख्यान ऐकणार आहोत. तर अशी स्वामींची कृपा आपल्याला झाली. म्हणजे तात महाराज आपल्याला बोलवायला येतात, आनंद महाराज आपल्याला बोलवायला येतात आणि स्वामीसुद्धा आपल्याला लक्ष ठेवून असतात आपल्यावरती. हे आपलं परम वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडून अनर्थ होत नाही. शत्रू काय करतो? आपला ॲक्सिडेंट व्हावा, आपला मृत्यू व्हावा, आपण वेडेपिसे व्हावं, आपण बेघर व्हावं, अशी तो प्रयत्न करतो शत्रू. आणि आपलं धावं वगैरे करण्याच्या मागे लागला शत्रू. काय रंभू? पण योगा इतका बळकट आहे की आपल्या केसालाही धक्का लागत नाही. आपण एवढी डेंजर कामं करतो रंभू, पण आपल्या केसालाही धक्का लागत नाही. ते डेंजर कामं कष्टाची असतात. आता इथे तुमचा फोटोसुद्धा आहे रंभू. तो मगाशी थोडासा असा हवेने वाकडा झाला आहे, तर मी त्याला माझ्याकडे एक आपल्या लाटणे त्याने थोडासा सरळ केला. म्हटलं रामभाऊंचा फोटो चांगला दिसला पाहिजे बाबा आपल्याला. बरोबर. आणि हेच प्रेम घाटकोपरच्या पश्चिमेची मुलं बघत असतात. बरोबर. आणि आईवडिलांच्या पुण्यामुळे आपण इथपर्यंत पोचले रामभाऊ. तर हा भक्तिरस आहे रामभाऊ. कदाचित श्रीकृष्ण भगवंताला काय भूक लागली, काय तहान लागली ते बोलून दाखवत नाही आपल्याला. पण कदाचित हे जे महाराज आहेत ना, हे आपल्याला पटकन साक्षात्कार करतात. काल आईसाहेब व्यायामात पण आली होती, आत्ता पण इथेच आहे, माझ्याजवळ उभी आहे. अतिशय सुंदर राजकुमारी रूपात आहे आईसाहेब इथे, म्हणजे असे रावले प्रत्यक्ष. आणि काही अदृश्य देवता पण, भयानक देवता पण आहे, शनी महाराज पण आहेत, ग्रंथ ऐकायला आलेत आज. तर ते हे सगळं आपल्या पुण्यामुळे होत आहे रंभू. हा भास वगैरे नाही. आणि हाती मेरे साथी हा पण पिक्चर नाही रंभू. हे काहीतरी आपलं पूर्वजन्माचं पुण्य उभं राहिलं आपल्या मागे. कळेचे काही म्हणून तुम्हा प्रती तेही मज पाठविले लवलाई, तर हा वीर घालून ठाई राखीचे कंचाते. तव विष्णू म्हणे नारदा माझा अवतार नसे एकदा, ठाई घालिता विरोधा टेको नये. आता तुवा जाऊन झडती सांगावे ब्रह्म्याप्रती, जे तुम्हासे एखाद्या युक्ती याचा निर्धारू कीजे. मग धार्थ केला सत्यलोका, जाऊन सांगितले चतुर्मुखा, म्हणे हा कृष्ण महेशाधिका न कळे विष्णूसी. म्हणून तुम्हासी
करवी तेही हा वीर घालावी जेठाई, हिरो म्हणे याचा निर्धार उपायी होईल कैसा. या लागी ब्रह्मेणी अवतारी, केली गोपाळ वस्ते चोरी, ते भवमोचक पुढारी सांगेन कथा. असो नृपा अवधारी अघासुर वधुनी, श्रीहरी खेळो आले सपरिवारी वृंदावना. तैसेचे कैंची सांगो कुसरी, सोन केतकीचे कुप चौमेरी, उमळता गाभेवरी जैसी हेमत गटे. वरी भ्रमराविया झांका अमोदा अबिळा, सेही फिरता देखा नाना ते, रुंजी मिनसे गंधर्व देखा जागणी घालिता ते. कैसे वृंदावणी तरु विशाळ, चौ फेरे ताडमाड सरळ ते मी वरती, जैसे रक्षपाळ ठेविले देवी. तया अंतू झाडे पाडळी, उतोनिया नारंगी नारियळी, सरळा वाडी नलिया पोफळी, गगन चुंबिता ती. तिया आंदोळती अतिपाडे, नाना तिथे सन्निध्य सुरवाडे, फळे पुष्पे अतिपाडे नाना जातीचे. तया आतुई भरविया सांकर लिंबुनी लावणीच्या, खजुरी मथुरा मधुका कडिया मिरविती तेथे. फणस गंभीरी विशाळा, मातुळंगी मिरविती सरळा, पक्व डाळिंबे सुडाळा सुरंगी शोभता ती. अच्युत तरुसी नाही लेका, कवण गगणी पार्यातका, चंपक नाग चांपे देखा लागले असंख्यात. अशोक मंदार थोरवट, नंद बकुळ तरुसानट, आणि चांपे वृक्ष वरी अमृतवल्ली मंदारावरी. तर 164 पानाचा तुम्हाला मी अर्थ सांगतो रामभाऊ, की याच्यात अतिशय सुंदर अक्षरांचा जो संच आलेला आहे 164 पानावरती, त्याचा अर्थ असा होतो की आपल्या मेंदूतील अक्कलकोट ग्रामी जे अक्षरसंच आहेत, पूर्ण शरीरातच असतात आपल्या ते ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने, आणि त्या अक्षर ब्रह्माची प्रॅक्टिस, त्याचा व्यायाम म्हणजे ग्रंथ. श्वास परामानस जपा अजपा विद्या असते ही. ग्रंथ लिहिणं खायची गोष्ट नाही. अनेक छंद, प्राकृत भाषा, संस्कृत भाषा आणि गुरुची कृपा असेल तरच ही काव्यशक्ती प्राप्त होत असते. मग असे अजर अमर जे आपल्या भारतात होऊन गेले, वेदकालीन अध्यात्म आणि केवळ दत्ताची कृपा ही संतांवर झाली पूर्वी म्हणजे 17व-18व शतक पकडा, 15व-14व शतक पकडा, किंवा नवनाथांचं 11व शतक पकडा, आणि गेल्या अनेक वर्षापासून ही मराठी भाषा ही आपल्याला हे श्रवण सुख देत आहे किंवा वक्तृत्व सुख देत आहे. मग असं असताना हे जे पृथ्वीवर सध्या जे चाललंय त्याच्यावरती कंट्रोल आणि नियंत्रण कोण आणणार? म्हणून आपण हे ग्रंथ वाचण्याचं आख्यान चालू केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून जर ज्वालारस उखळला तर तो कृष्ण प्रभूंना घाबरेल, बलरामाला घाबरेल, म्हणजे आपल्या दोघांना बरोबर. आणि जर राक्षस माजले तर ते आपल्याला घाबरून, सुदर्शनाला घाबरून शांत राहतील, मरतील ते बरोबर. ही ह्या 164 पानाची लीला आहे. पण अतिशय सुंदर त्याच्यात भाषण यासाठी आले की ते आपल्या सहस्रदल कमलातील अनेक चक्रातील जे अक्षरसंच आहेत, अष्टपाकुळू जयाची खेळणी अशा आत्म्याच्या आवाजाची अक्षर, कल्पलता विस्तारलिया अमिता वांछित फळी आतर्भुता, तैसे घड मी वार्तेती चंदनाचा अमार प्रचंड, माझी कल्पतरू उदंड, तेथे गोपाळ अखंड खेळे वनमाळी. कनक जांबूचे झाडे विस्तारली अतिपाडे, वरी मुष्टीप्रमाण कोडे, सरे मी वर्तताती, कैसे वृंदावन सुनीळ, गगनचुंबी जैसे अंतराळ, वर नक्षत्र्या ऐसी झळाळ, सुमण सौरभ्य तिची, जे झाडे कैलासवणी स्वर्गभुवनी जयासी राणी, तिये दीपांतरीची वृंदावणी लाविली देवी, तेही आपुल्या फळसंपत्ती, आर्तभूते केली तृप्ती, सदा फळ पुष्पी पूजिती श्रीचरण देवाचे. तर आता आपण हा बालपणी अध्याय वाचला होता राम, 10-12 वर्ष किंवा 8 वर्षात हे वाचला होता. पप्पांनी आपल्याला 5 वर्षात हे ग्रंथ शिकवला होता. पण महानुभाव पंथाचे असल्यामुळे काय झालं की ज्या ज्या ठिकाणी हा ग्रंथ वाचला तिथे 8-8 मुले त्या माणसाला
वांजुट्या माणसाला झाली. हा चमत्कार आपल्या हातून घडलाय. ऐसे देखुनी मुनिमन जन विस्मय पावती सुरगण देवे मुक्त केले असे वन फळपुष्पा लागे. ऐसा श्री वना भितरी क्रीडत असे राव मुरारी तेथे वनपुष्पे लता भारी उधाती परिमळे. तर आता मी तुम्हाला ह्या युगातलं एक खासियत सांगतो रामभाऊ, की यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ येतात, अनेक बातम्या येतात आणि जे माणुसकीला शोभणार नाही अशा घटना पृथ्वीवर सध्या होत चालल्यात. त्याच्यामुळे आपण त्याच्या उलट काम करत आहे. आपण कलियुगाला मार देण्यासाठी हा ग्रंथ आपल्या घरात लावला आहे. बरोबर. मालतीच्या पुष्पजाती काही वानू जायू जुयती विचित्र परिमळ उधाती भरती नभा. किती बकुळ अपारे वेली पसरले बट मोगरे सुगंध पाडणी अतिभारे डुलताती. त्यामध्ये कुंकुम केशर सेजी कापूर केळी अपार सरळा शुभती सुंदर भोळी लावणीच्या. योजन संख्या बाहेरी सुगंध भाके दिगांतरी तेथे गोपाळ श्रीहरी नावे उभा ठेला. त्यामध्ये खेडकुळ्या कुळ्या रत्नाची बांधणी त्या सकळ पुष्प जाती भोवतिया भाताती. कैसे सरोवर रातोत तळे विकासती कनक कमळी वरी अनेक झांका भृंगावळी करीती रुंजुनातू. तैसे तेथे राजहंसा नाही मिती अमृतकंदाचे चारे खाती सोगे पसरुणे मयूर नाचती करीती मल्हार टाहो. मधुरस्वरी कोकिळा एरी लेखा नाही पक्षीकुळा कुंजताती सानिया किळा करिताती नाना डाप. ते कल्पतरूची फळे आस्वादिताती रसाळे ते वेद उपनिषदा सकळे रूप. तर अशा प्रकारे 61 पानावरती कसं आहे रामभाऊ, आपल्या आईवडिलांच्या कृपेने या ग्रंथातील अतिशय रसाळ वचनं आपल्याला ऐकायला मिळाली. बरोबर. आणि आता कसं आपल्या घराला जीर्णता लागली रामभाऊ. ते अतिशय सुंदरपणा होता ना आपल्या घराचा, तो निघून गेला आहे. आणि काळ व्याळ अतिशय भयानक देवता यांचं वास्तव्य आपल्या घरात झालेलं आहे. बरोबर. मी पाहिलं आहे का त्यातली काय काय देव, पण ते आपल्याला देवाला घाबरतात ते सगळे देव. बरोबर. म्हणजे श्रीकृष्ण प्रभू जे आहेत, चक्रधर स्वामी आहेत, त्यांच्यासमोर त्या देवांचं काहीही चालत नाही. आणि ते आता आपल्याला दर्शन द्यायचं बंद झालेत ते लोक. कारण की आपण जसं जसा ग्रंथ लावत चाललो आहे तसं हे घर अतिशय पवित्र व्हायला लागलं आहे रामभाऊ. तर अशा प्रकारे आपण 166 पानावरती 66 ओळीमध्ये आज थांबून घेत आहे. कारण की इथे हे उष्णताचं जे तापमान आहे ना रामभाऊ, हे बघा आपल्या घरामध्ये ना बल्ब आणायला चान्स आहे, ट्यूबलाईट आणायला चान्स आहे, पण आपण 100चा दिवा लावतो. हे बघा हा 100चा दिवा याच्यासाठी आहे की ज्या निगेटिव्ह शक्ती ह्या घरात आहेत ना, त्यांना ह्या बल्बाचा मार लागतो. त्यांना गरमी आणि ती इलेक्ट्रिसिटी सहन होत नाही. बरं. तर आता मी तपस्येचा माझा जवळजवळ हा 4 वर्षामधला भरपूर मोठा फेरा आहे. 22 दिवसाची तपस्या, कधी 21, कधी 2 महिन्याची.